भाषिकांना मारण्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा गृहमंत्री आर पाटील यांनी कर्नाटक सरकारला दिलाय। मध्ये मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुष अत्याचार केले, त्याविरोधात राज्यातल्या सगळ्याच नेत्यांनी निषेध व्यक्त केलाय आणि आता आर पाटील यांनी कर्नाटक सरकारला धमकी दिली आहे। आता धडधडीत खोटं बोलण्याचं काम कोणी करू नये। कर्नाटक पोलिसांनी किती अमानुषपणाने मारलं, क्लिपिंग्स आहेत, व्हिडिओ आहे। अनेक वेळा पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो, पण वयोवृद्ध माणसं, म्हातारी माणसं, महिला ह्यांच्यावर एवढा अमानुषपणाचा बळाचा वापर इतक्या अमानुषपणे आजपर्यंत कधी कोणी केला नसेल। बेळगाव पोलीस ज्या पद्धतीने त्या घटनेचा मी अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि मराठी बांधवांना मारणं सोपं वाटत असेल तर याची किंमत कर्नाटक चुकवावी लागेल आणि तिथल्या पोलिसांना सुद्धा चुकवावी लागेल। आमच्या वकिलामार्फत सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे त्या केसच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेला अन्याय आणि अत्याचार आम्ही कोर्टाच्या निदर्शनाला आणू आणि वेळ प्रसंगी कर्नाटक सरकारला तगडा जाब विचारू। महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात राहणारा मराठी माणूस